एक महत्त्वाची बातमी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं जानेवारी ते मार्च 2025 या आर्थिक वर्षातील तिमाहीतील निव्वळ नफ्याची आकडेवारी जाहीर केली। वार्षिक आकडेवारीच्या आधारे यंदाच्या वर्षी नफ्यात 2.4% वाढ झाली असून तो 19,407 कोटी रुपयांवरती पोहोचलाय। तर ऑपरेशन्समधनं कन्सोलिडेटेड रेव्हेन्यू वार्षिक आकडेवारीच्या आधारे 10% वाढून 2,64,573 कोटी रुपये इतका झालाय। तर EBITDA वार्षिक आकडेवारीच्या आधारे 3.6% वाढून 48,737 कोटी रुपये इतका झालाय। संपूर्ण 2024-25 या आर्थिक वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजचा ऑपरेशनचा एकत्रित उत्पन्नात वाढून 9,80,136 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय। जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला। यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये संबंध ताणले गेलेत। या दरम्यान दहशतवादी हल्ल्यात कथित सहभाग असल्याचा बदला म्हणून भारत पाकिस्तानमध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा वाहून जाऊ देणार नाही, असं जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी म्हटलंय। परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिलेत। गेल्या 2 दिवसात अटारी सीमेवरनं एकूण 229 पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानला रवाना झालेत। त्यानंतर पाकिस्तान सरकारनं देखील भारतीयांना दिलेले व्हिसा रद्द केले असून 392 भारतीय मायदेशी परतले। सोलापूर दौऱ्यावरती असलेल्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरातील पाकिस्तानी नागरिकांबाबत माहिती दिली। सोलापुरातील 25च्या आसपास नागरिक आहेत, त्यातील 14 लोकांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे आणि या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे त्यावरती विचार केला जाईल, असं गोरे म्हणाले। आम्हाला आता पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही, आम्हाला भारताचं नागरिकत्व द्यावं। आमचे नातेवाईक तसंच कुटुंब जे पाकिस्तानात आहेत त्यांना देखील भारतात घेऊन यावं, अशी मागणी जळगावातल्या पाकिस्तानी कुटुंबियांनी केली। जळगावच्या चोपड्यात मुस्लिम समाजानं पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। यावेळी मुस्लिम समाजानं पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या। पहलगाममधील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भिवंडीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध करण्यात आला। यावेळी पाकिस्तानी झेंडा तसंच पाकिस्तानी पुतळा जाळून आक्रोश व्यक्त करण्यात आला। लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे मुस्लिम धर्मीयांनी हल्ल्याचा निषेध केला। शुक्रवारी नमाज अदा करतानाही हातावर काळी पट्टी बांधून मुस्लिम बांधवांनी काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला। पाकिस्तानला कायमस्वरूपी अद्दल घडवण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली असून अनेक शाळकरी मुलांनी देखील सहभाग घेत पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं मोठी कारवाई केली। पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला असून 48 तासात पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले। पहलगाममधल्या हल्ल्यानंतर लष्कर अलर्ट मोडवरती आलंय। पुलवामा, अनंतनाग, कठुआमध्ये सर्च ऑपरेशन सुरू असून जवानांकडून घराघरांमध्ये तपासणी केली जाते। NIAच्या तपास पथकानं पुण्यातील जगदाळेंच्या घरी जाऊन असावरी जगदाळेंकडून पहलगाम हल्ल्याचा घटनाक्रम जाणून घेतला। असावरी जगदाळेंना काही स्केच सुद्धा NIAच्या टीमनं दाखवल्याची माहिती मिळाली आहे। दहशतवादी हल्ल्यामध्ये संतोष जगदाळे यांना असावरी जगदाळेंच्या डोळ्यासमोर मारण्यात आलं। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये काँग्रेसचा कॅन्डल मार्च रोखण्यात आला। परवानगी नसल्यामुळे कॅन्डल मार्च रोखण्याचा प्रयत्न झाल्यामुळे पोलीस आणि कार्यकर्ते आमनेसामने आले। सोलापुरात 25 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। लॉंग टाईम व्हिसा असलेले 10 ते 11 लोक आहेत, तर 14 लोकांना परत पाठवलं जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तानचे 57 नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे। गृह विभागाची सूचना येईपर्यंत त्यांना शहरातून जाण्यास सांगता येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली। पहलगाम हल्ल्यानंतर पालघर सागरी सीमेवरती अलर्ट जारी करण्यात आलाय। पोलीस आणि तटरक्षक दलाच्या सागरी गस्त नौकांसह ड्रोनमार्फत समुद्राच्या हालचालींवरती नजर ठेवली जाते। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतलाय। जम्मू काश्मीरहून परतल्यानंतर रुपाली ठोंबरेंनी अजित पवारांची भेट घेतली। यावेळी रुपाली ठोंबरेंनी अजित पवारांचे आभार मानले। पश्चिम रेल्वेवरील कांदिवली बोरिवली स्थानकादरम्यान पुलाची पायाभूत कामं करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे। आज दुपारी 1 वाजल्यापासून रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत 35 तासांचा ब्लॉक असेल। या ब्लॉक कालावधीत सुमारे 163 लोकल रद्द करण्यात येत आहेत। मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक असणार आहे। अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा ब्लॉक असेल। विद्याविहार ते ठाण्यादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावरती सकाळी 8 ते दुपारी 12:30 पर्यंत ब्लॉक असेल। एल्फिन्स्टन पूल प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे एसटी परळ आगारातील
बस सेवेच्या मार्गात बदल करण्यात येणार आहेत. पर्यायी मार्गावरील अंतर वाढल्यामुळे तिकीट दरात एका टप्प्यानं वाढ होणार असल्यामुळे तिकीट दर 10 रुपये वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. पीओपीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावरती मुंबई महापालिका ठाम असून पीओपीला पर्याय नसल्यामुळे मुंबईत पीओपी मूर्तीवरती बंदी कायम राहणार आहे. मुंबई बाहेरून केवळ शाडूच्या पर्यावरणपूरकच मूर्ती मुंबईला आणण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. त्याचसोबत मुंबईत शाडूच्या मूर्ती बनवणाऱ्या मंडपांनाच परवानगी दिली जाईल. पशुसंवर्धन विभागाचं काम पूर्ण क्षमतेनं करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं. या विभागातील रिक्त पदं भरण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. त्या अंतर्गत पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदं भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आलं. त्यानंतर एमपीएससीनं जाहिरात काढली आहे. बाणेरमधील कौशल्य विकास केंद्राच्या उभारणीच्या विलंबावरनं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी अजित पवारांनी आयुक्तांची कानउघडणी करत चांगलंच सुनावलं. पुण्यातील पाणंद रस्ते शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवण्यात यावा. तसंच तलाव आणि पाणीसाठ्यातील गाळ काढण्याचं काम देखील वेळेत पूर्ण करण्याचं नियोजन करावं, अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांनी केल्या आहेत. बेलगाममधील हल्ल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता मोबाईल बाळगण्यावरती बंदी घालण्यात आली आहे. नाशिक दिंडोरी राज्यमार्गावरील वनारवाडी फाट्याजवळ एका 21 वर्षीय तरुणीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते, तर वनविभागाच्या कारभारावरती नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात यंदा विक्रमी वाढ झाली आहे. मागील वर्षभरात तुळजाभवानी देवीच्या तिजोरीत तब्बल 80 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 14 कोटी रुपयांची वाढ तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या उत्पन्नात झाली आहे. सोलापूरकरांसाठी गोवा विमानसेवा येत्या 26 मेपासून सुरू होणार आहे. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी फ्लाय 91 ही प्रवासी विमान वाहतूक कंपनी सज्ज झाली आहे. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीनं अहिल्यानगर जिल्ह्यातनं प्रथम क्रमांक पटकावलाय. पणन विभागानं स्मार्ट प्रकल्पांच्या गुणवत्तेच्या क्रमवारीतनं ही माहिती समोर आली आहे. सरकारनं नवी मुंबईतल्या डीपीएस तलाव फ्लेमिंगो राखीव क्षेत्र म्हणून घोषित केलाय. यावेळी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो येत असल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला. ठाणे जिल्ह्यातील 67,982 शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक योजनेसाठी नोंद केली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ जलद गतीनं आणि परिणामकारकरित्या शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन योजना राबवण्यात येते. राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी ओळख क्रमांकासाठी नोंदणी केली. शेतकऱ्यांच्या माहिती संच तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची आणि शेताची माहिती घेतली जाते. त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतांसह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक दिला जातोय, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. यंदा हापूसचं उत्पादन चांगलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, परंतु अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे उत्पादन कमी झालंय. पुढील कालावधीत आणखीन आवक कमी होणार असून 15 ते 20 मे पर्यंत हंगाम राहील असं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं. त्यामुळे आता 4 ते 6 डझनच्या पेटीला 1,000 ते 2,500 रुपये दर आहे. एकीकडे सूर्याच्या तप्त झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना आता हवामान बदलाचा सामना करावा लागणार आहे. राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय. परभणीत उन्हाळ्यानं अक्षरशः कहर केलाय. तापमानाचा पारा 44 अंशांवरती गेलाय. या आठवड्यातील ही दुसरी वेळ आहे जेव्हा तापमानानं 44 अंशांचा टप्पा ओलांडलाय. त्यामुळे परभणीकर गरमीनं हैराण झालेत. सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन झालंय, त्यामुळे तिथे हजारो पर्यटक अडकले. सिक्कीमच्या लाचेन आणि चुंगथांग मार्गावरील संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे. आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय. तसंच अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे रस्त्यावरती ढिगारे साचलेत. जोरदार पावसामुळे हा ढिगारा देखील हटवता येत नाहीये.